प्रियंका घोलप या निरागस चेहऱ्याला, निष्पाप चेहऱ्याला अजूनही महाराष्ट्र विसरलेला नाही आहे. 3 वर्षापूर्वी प्रियंकाचा हुंडाबळी गेला होता. आज 3 वर्षानंतरही खरं तर तिचे आईवडील न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. कारण की प्रियंकाच्या मृत्यूसाठी जे कारणीभूत असल्याचं, ज्यांच्यावर हुंडाबळीसारखे गुन्हे दाखल होते, ते आरोपी अजूनही बाहेर आहेत. अर्थातच 3 महिन्याची त्यांना शिक्षा झाली. ते जेलमध्ये होते, मात्र आता ते जामिनावर आहेत आणि हे प्रकरण मागच्या 3 वर्षापासून तारीख पे तारीख अशा पद्धतीने चाललंय. माझ्यासोबत प्रियंकाचे आईवडील आहेत. बापू, खरं तर 3 वर्ष झाले, अजूनही प्रियंका तुम्हाला न्याय मागते असं वाटते? हो, अजूनही आम्हाला न्याय मिळालाच नाही. वाट बघतो न्यायाची. आम्ही 3 वर्षापासून, मला 3 महिन्यानंतर आले बाहेर. ते त्याच्यानंतर आम्ही हे बघतो सगळं काय चाललंय. कोर्टात न्यायालयामध्ये जातो, ते जाऊन बघतो. चाललंय तारीख एक तारीख, दुसरी तारीख चालूच आहे. हे ह्यातून असं दिसतंय की हे सगळं जे त्यावेळेस फक्त जे गेली मुलगी आमची ती गेलीच आहे. त्यात काय म्हणजे परत असं किती प्रयत्न आता जे सगळं प्रकरण महाराष्ट्र बघतंय वैष्णवी हगवण्याचं, त्या प्रकरणातही सगळे आरोपी अटक आहेत. त्यांना त्यांच्यावर देखील आपल्यासारखेच आपल्या प्रकरणातले जसे गुन्हे दाखल होते हुंडाबळीचे, ते दाखल आहेत. काय होतं या सगळ्यात पुढे? काय म्हणतो 3 वर्षाचा बघतो आम्ही आमच्या प्रियंकाबद्दल, मुलीबद्दल आमच्या. काय नाही, वैष्णवीला असंच होणार आहे. फक्त महिना 2 महिने वाचून असं राहणार आहे. त्यानंतर सगळं मग पोलीस प्रशासन काय सध्या होणार नाही. मला तर असं वाटतं, काय वाटतं की काय कायद्यात बदल झाला पाहिजे. काय बदल झाला पाहिजे? आम्ही लहानाची मोठी मुली करायची आणि अशा घरे द्यायची. त्यांना तर त्याची जाणीवच नाही त्या लोकांना. आणि त्यांनी त्या मुलीला जर कसं सांभाळलं पाहिजे, तर ह्यासाठी ह्यांना सांभाळण्यासाठी सांभाळत तर नाहीत, जीव तर गेला मुलीचा माझ्या. ह्यांना कुठंतरी कायद्याची भीती राहिली पाहिजे आणि त्यासाठी शासनाने कायदा कडक केला पाहिजे. काय कडक केला पाहिजे? ह्यांना इमिजिएटली कुठंतरी एकदम फास्ट ट्रॅकवरती हे चालवलं पाहिजे. त्याच्यानंतर ह्यांना कडकात कडक सजा झाली पाहिजे, जेणेकरून जे कोणी असं त्या मुलीसमोर जास्त घटना घडतात ते घडल्या नाही पाहिजे. आणि त्यानंतर हे कुठंतरी आम्हाला असं आमच्या वैष्णवी असेल, माझी मुलगी असेल, ह्यांना कुठंतरी न्याय मिळेल. खरं तर 3 वर्ष झालेत घटनेला, मात्र आजही असं वाटते की प्रियंका तुमच्यासोबत आहे. तुम्ही मगाचपासून फोटो घेऊन बसलायत, पण तिच्या फोटोकडे बघत नाहीत. हिंमत होत नाही? अजिबात हिंमत नाही होतो तिच्या फोटोकडे पाहण्याची. आम्ही तिचा फोटो सुद्धा आमच्या घरात लावलेला नाहीये. का तर ते बघितलं तर आमच्या पोटामध्ये गोळा येतो. आज 22 वर्ष ज्या मुलीला आम्ही तळहातातला फोडासारखं जपलेला आहे, आज ती सुद्धा माझ्या आसपास, मला असं वाटतं की ती माझ्या आसपास आहे. आणि ती मला अशी म्हणते की मम्मी, मला न्याय कधी मिळणार? पप्पा, मला न्याय कधी मिळणार? माझ्या मुलीला न्याय मिळायला पाहिजे. 3 महिने म्हणजे काय नाही. 3 महिन्यानंतर त्यांनी 3 महिने शिक्षा भोगले. आज ते बाहेर आलेले आहेत. पण ही 3 महिन्याची शिक्षा म्हणजे शिक्षा नाहीये. यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. याला जर फाशीची शिक्षा झाली तरच मला असं वाटतं वैष्णवी हगवणे जे आहेत तिला सुद्धा न्याय मिळेल या प्रकरणामुळे. पण परंतु आता जे घटने म्हणजे ज्या पद्धतीनं कलम आहेत त्यानुसारच शिक्षा होतीये. त्यांच्यावर देखील आता हगवणे जे आहेत त्यांच्यावर छळ करून ज्या पद्धतीनं आत्महत्यास प्रवृत्ती केली किंवा हुंडाबळीचे गुन्हे दाखल गेलेले आहेत, काय होईल या सगळ्या पुढे असं वाटते तुम्हाला? ही जी सरकारने हे जे नियम, हे कायदे आहेत किंवा हे कलम आहेत, हे कठोर केले पाहिजेत. मला असं वाटतं हे नियम जर कठोर केले तर मला असं वाटतं वैष्णवी हगवण्याला याच नियमानुसार जर सगळं चालत काही नाही, ह्या नियमानुसार चाललात तर तिला न्याय मिळणार नाही. ना माझ्या मुलीला न्याय मिळेल, ना जगातल्या कुठल्या मुलीला न्याय मिळेल. हे कलम, हे नियम जे आहेत हे बदली केले पाहिजेत. आणि ह्या असं ज्या ठिकाणी हे असं घडेल ना त्या ठिकाणी त्या लोकांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. म्हणजे पुढच्या लोकांना तुम्हाला सांगतो की प्रियंकाचं जेव्हा लग्न लावलं गेलंय त्यावेळेस देखील आई वडिलांनी अगदी जे मेहनतीने उभं केलं होतं, तिचे सगळे तिला सुखी राहावी म्हणून सगळ्या वस्तू आपण दिल्या होत्या. काय दिलं होतं आणि काय राहिलं होतं? तिला लग्नामध्ये BMW गाडी दिली होती, सोनं दिलं होतं, थाटामाटात लग्न केलं होतं. तिला फक्त आमच्याकडून फर्निचर द्यायचं राहिलं होतं. फर्निचरमध्ये आम्हाला त्याच्यात रूम असल्यामुळं, कनिष्ठ असल्यामुळे देऊ शकलो नाही. तर आम्ही त्याला कारपेंटर लावून बनवून देणार शब्द गेला होता आमचा, आणि देणारही होतो आम्ही त्याला. पण तिला आम्हाला ते मुलगी सांगायची, पण आम्ही म्हणलं ठीक आहे, लग्नाला
8 महिने झाले, तर त्या 8 महिन्याच्या कालावधीमध्ये आम्ही चाललो होतो, तू तू सांग तेव्हा आम्ही करून देतो. पण ते लोक आमच्याशी बोलत नव्हते, त्या मुलीला मागणी करत होते, टॉर्चर करायची. अर्थात काय मागणी आता आपल्या प्रकरणामध्ये खरं तर 3 वर्ष झाले आपण हे सगळं करतोय. आता तरी शासन फास्टॅगवर घेईल. काय शासनाकडे सरकारकडे मागणी आहे? सरकारकडे मी हीच मागणी करेल की ज्या ज्या ठिकाणी हे अशी प्रकरणं घडतायत ना, त्या त्या ठिकाणी त्या लोकांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी. आणि हे जे कलम आहेत, हे जे नियम आहेत काही, तर ते कडक व्हावेत. पहिल्या नियमानुसार नाही चाललं पाहिजे, तर हे नवीन कायदे काढले पाहिजेत आणि नवीन कायद्यानुसार या लोकांना शिक्षा झाली पाहिजे. आणि माझ्या मुलीसारख्याच बऱ्याच मुलींना आता किती वारंवार ह्या बातम्या येतात. आपण TV जर मी चालू केली तर एक तरी प्रकरण हे असं घडलेलं असतं, काही बऱ्याच ठिकाणी घडलेलं असतं. आता 2-4 दिवसात 2-3 हे प्रकरण असे झालेले आहेत. तर अशी कुठेतरी जर थांबायचं असेल बापू, खरं तर तुम्ही अजूनही बघत नाहीयेत. नाही बघत. नाहीच बघत आहे तुम्ही तिच्याकडे, आणि ते होणार नाही तुमच्याकडे, होणार नाही तुमच्याकडनं. पण जेव्हा तुम्ही इतरांच्या मुलीच्या लग्नात जाता, काय काय वाटतंय त्यावेळेस? प्रियंकाचं लग्न जे लावलं ते समोर दिसतंय मला, ते कसं लग्न लावलं. आणि त्याच्यानंतर आज दुसऱ्या लग्नाला गेलो मी, ते लग्न मला ते अक्षर टाकायचं होतं बाहेर. तुम्ही बाहेरून अक्षर टाकतो का दिसते मला सगळं डोळ्यासमोर मुलीची परिस्थिती कशी होती. ज्या ज्या ठिकाणी आम्ही जातो ना, त्या त्या ठिकाणी ती नवरी जी आहे ती आम्हाला आमची प्रियंकाच दिसते. बरोबर. किती वय होतं त्यावेळेस प्रियंकाचं? 22 वर्ष होतं, 22 चालू होतं तिला, आणि 22व्या वर्षी तिचं लग्न करून दिलं होतं. प्रचंड महत्वाकांक्षा असलेली प्रियंका, अतिशय हुशार होती. तिचं जे काही यश होतं, शैक्षणिक यश, त्याबद्दल सगळे पंचक्रोशीत तिचं नाव होतं. प्रचंड तिची महत्वाकांक्षा होती, तिला मोठं व्हायचं होतं. मात्र आई वडिलांना कुठलंही दुःख वाटू नये यासाठी म्हणून ती सगळ्या जे तिच्यासोबत छळ होत होता ती स्वतः सहन करत गेली, आणि शेवटी तिला टोकाचं पाऊल उचलावं लागलं. खरं तर प्रियंका घोलपच्या या मृत्यूला आता 3 वर्ष होत आहेत. हुंडाबळीसारखे गुन्हे दाखल तिच्या सासरच्या मंडळीवर आहेत. मात्र 3-3 वर्ष जर असे प्रकरणं चालणार असतील तर खऱ्या अर्थाने प्रियंका किंवा हुंडाबळीतल्या एकाही विवाहितेला खरा न्याय मिळणार नाही. आणि त्यामुळे कुठेतरी हे जे कायदे आहेत, हुंडाबळीमधले ज्या शिक्षा आहेत, त्यामध्ये अतिशय कठोर करणं गरजेचं असल्याचं आईवडिलांचं म्हणणं आहे. अर्थातच या संदर्भामध्ये सरकार आता किती ठोस पावलं उचलते आणि त्यामध्ये शिक्षेमध्ये वाढ करते का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागले. पुढील सुरेश पाटीलसह गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड.